नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर। बार्टी, TRTI, महाज्योती सारथी यांसारख्या संस्थांची विद्यार्थी मित्रांनो जी अप्लाय करायची डेट आहे ती आता 28 झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो, एक्सटेंड झाली आहे, जी अगोदर 20 होती। चला तर त्याची स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेऊ आणि पुढील माहितीसुद्धा जाणून घेऊ विद्यार्थी मित्रांनो की या योजनेमार्फत विद्यार्थ्यांचे काय काय प्रश्न आहेत। तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो डेट तर इन्क्रीज झाली आहे 28 तारीख। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेता येतो का। तर एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ विद्यार्थी मित्रांनो हे फक्त आणि फक्त बार्टी विद्यार्थ्यांना घेता येतो, परंतु सेम योजनेचा लाभ घेता येत नाही। सपोज यावर्षी जर त्यांनी पोलीस भरतीचा लाभ घेतला तर पुढच्या 6 महिन्यानंतर त्यांना पोलीस भरतीचा लाभ मिळत नाही। लोअर टू हायर योजनेचा लाभ घेता येतो। सपोज आता जर पोलीस भरतीचा लाभ घेतला तर पुढच्या वेळेला बँकेचा, त्याच्या पुढच्या वेळेला SSC, MPSC अशा प्रकारचा लाभ घेता येतो विद्यार्थी मित्रांनो फक्त बार्टी स्टुडंटना, म्हणजे SC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना। ठीक आहे। त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट 1 वर्षाचं। तर विद्यार्थी मित्रांनो मोस्ट ऑफ स्टुडंटनी जे अप्लाय केलेलं आहे ते 1 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट अप्लाय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। तर मागच्या वर्षीनुसार विद्यार्थी मित्रांनो मी सुद्धा ज्या योजनेचा लाभ घेतला होता तर मी सुद्धा 1 वर्षाचा जे इन्कम सर्टिफिकेट आहे ते अपलोड केलं होतं। तर माझा फॉर्म ॲक्सेप्टसुद्धा झाला आणि योजनेचा लाभसुद्धा घेतलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या रिस्कवर फॉर्म फिलअप करू शकता आणि 1 वर्षाचं सर्टिफिकेट अपलोड करून तुम्ही फिलअप, जर नाहीच 3 वर्षाचं सर्टिफिकेट मिळालं तरी तुम्ही प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त की 3 वर्षाचं आपण अपलोड करूया। ठीक आहे। नंतरचा प्रश्न, त्यानंतर TRTI सोडून कास्ट व्हॅलिडिटी लागणार नाही। TRTIच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्रांनो कास्ट व्हॅलिडिटी हे बंधनकारक केलेले आहे। ठीक आहे। आणि इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी हे बंधनकारक नाही। ठीक आहे। त्यानंतर मोबाईलवर अप्लाय करत असाल तर फायरफॉक्स ॲप डाउनलोड करून अप्लाय करा। विद्यार्थी मित्रांनो मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांना क्रोम ब्राउझरवर जेव्हा ते घरबसल्या डॉक्युमेंट अपलोड करत असेल तर तिथं विद्यार्थी मित्रांनो त्यांचा फॉर्म ॲक्सेप्टच होत नाही आहे। तर त्यांनी विद्यार्थी मित्रांनो प्ले स्टोरवर जाऊन फायरफॉक्स नावाचं एक ॲप असते वेब ब्राउझर, तर ते तुम्ही डाउनलोड करून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये आणि त्यावर विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो फॉर्म आहे तो 1-2 वेळा फिलअप करून पहा। तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते सक्सेसफुली अपलोड होऊन जाईल आणि तुमचा फॉर्मसुद्धा ॲक्सेप्ट होऊन जाईल। ठीक आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रिंट जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रिंट हे जवळ ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे। जेव्हा तुमचं सिलेक्शन होणार विद्यार्थी मित्रांनो तेव्हा तुम्ही हॉल तिकीट आणि तुमची प्रिंट हे तुमच्या जवळ असणे इम्पॉर्टंट आहे। तर ती प्रिंट विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सेव्ह करून ठेवून द्या तुमच्या मोबाईलमध्ये। त्यानंतर एक्झाम कधी होईल, एक्झाम जी आहे विद्यार्थी मित्रांनो हे आता 28 तारीख लास्ट डेट आहे, तर इथून पुढच्या मंथमध्ये तुमची एक्झाम होऊन जाईल। ठीक आहे। ही जी एक्झाम आहे विद्यार्थी मित्रांनो 1 ते 2 शिफ्टमध्ये किंवा 1 दिवसात 2 दिवसात होऊन जाते। ठीक आहे। त्यानंतर अप्लाय करताना मिस्टेक झाली असेल तर अप्लाय करताना विद्यार्थी मित्रांनो मोस्ट ऑफ स्टुडंटचं रजिस्ट्रेशन करताना किंवा फॉर्म फिलअप करताना आईचं नेम, बाबाचं नेम, आधार कार्डचे नंबर 1-2 इकडे तिकडे किंवा डोमेसिलचे नंबर, कास्ट सर्टिफिकेटचे नंबर इकडे तिकडे झाले तर एवढी सिली मिस्टेक जर असेल विद्यार्थी मित्रांनो तर ती चालून जाते, तुमचा फॉर्म सक्सेसफुली ॲक्सेप्ट होऊन जाईल। परंतु जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जासाल तेव्हा तुम्ही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जा। ठीक आहे। तर अशा प्रकारची इन्फॉर्मेटिव्ह माहिती होती विद्यार्थी मित्रांनो। अशाच प्रकारच्या बार्टी, TRTI, महाज्योती सारथी यांसारख्या संस्थांच्या इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। अजून जर तुमचे कोणते डाऊट असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता, मी तुम्हाला नक्की रिप्लाय करून देईल। ठीक आहे। धन्यवाद। आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बार्टी, TRTI, महाज्योती सारथी यांसारख्या संस्थांमार्फत जी कॉमन एंट्रन्स टेस्ट असते आपली CETची त्याची जर तुम्हाला प्रिपरेशन करायची असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला फक्त आणि फक्त 59 रुपयामध्ये आपण विजन नोकरीच्या टीमने 59 रुपयामध्ये विद्यार्थी मित्रांनो PYQ सिरीजची बॅच चालू केलेली आहे। तुम्हाला जर ती बॅच जॉईन करायची असेल तर सबस्क्राईबच्या बाजूने जे जॉईन आयकॉनचं बटन आहे विद्यार्थी मित्रांनो तिथे तुम्ही क्लिक करून बार्टी, TRTI, महाज्योती सारथी यांसारख्या संस्थांमार्फत जी CETची एक्झाम होते त्याची तुम्ही प्रिपरेशन करू शकता। ठीक आहे। बॅच जॉईन करू शकता। ठीक आहे। धन्यवाद।